दर शनिवारी आमच्या इथे मारुती राय यांची आरती असते बरं का। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। सकाळची सुरुवात आज मक्कात फवारणी करण्याने झाली। कशी आहे आमची मक्का? शेवटच्या पानावर मक्का आहे बरं का आमची। दादा फवारत होते, मी पाणी देत होतो। काय झालं माहिती आहे का? मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मक्कामध्ये तणनाशक फवारलं होतं, ट्रिंजर नावाचं, पण फवारताना एक काळजी आपण घेतलेली नाही। फवारण्याला आपण व्यवस्थित लक्ष ठेवलं नाही, म्हणून आज आपल्याला या मक्कामध्ये अशा प्रकारे गवत दिसत आहे। आणि पुन्हा एकदा ह्या मक्कामध्ये आपल्याला ट्रिंजर नावाचं औषध फवारण्यात येत आहे। तर मक्का तुम्ही बघू शकत असाल, आमची मक्का डोक्याच्या वर मक्का गेलेली आहे। या बाजूला तुम्ही बघा, तिकडून पण आमची मक्का तशीच झालेली आहे। पुन्हा एकदा आमची परेशानी। दादा गेलेले होते संभाजीनगरला आणि मी एकटाच असल्यामुळे आम्ही चायना पंपने 50 रुपये टाकीने फवारण्यासाठी दिलं होतं, पण फवारण्यांनी व्यवस्थित फवारलं नाही। मारत्या वेळेस आपण स्वतः तणनाशक मक्कामध्ये मारावे, जेणेकरून आपल्याला सोंगणीच्या वेळेस अडचण येणार नाही, म्हणून आपण स्वतः फवारणी करावी। मी असं म्हणत नाहीये की सर्वच जण तसे असतात, पण काही चांगले पण असतात। मारणाऱ्यांनी व्यवस्थित मक्का फवारणी केली असती तर आज पुन्हा ही वेळ आमच्यावर आली नसती। सर्वजण तसे नसतात, पण काही काम चुकार सुद्धा असतात, म्हणून आपण लक्ष ठेवायला पाहिजे। आता आलो होतो सफरावरती, आल्यावरती शिव माझ्याजवळ आला आणि शिव काय म्हणतो बघा। मोठा कुरकुर खाल्ला। फवारणी करून आम्ही खूप थकलो होतो, म्हणून आम्ही निवांत बसलो होतो। काही वेळाने ऊस दिसला म्हणून पटापट खाऊन घेतला। संध्याकाळची वेळ झाली होती। आई, वहिनी, अश्विनी आणि खंडू भाऊ सुद्धा आलेले होते। घरी निघण्याची वेळ झाली। पटापट गाडीवरती बसलो आणि निघालो घरी। डायरेक्ट मोठ्या घरी आम्ही आलो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पप्पांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघण्यासाठी गेलो होतो आणि आता मोठे पप्पा सुट्टी होऊन घरी आले होते। मोठ्या पप्पांची तब्येत खूप खालावली आहे। आता आमची राधाबाई काय करत आहे काय माहिती। विळा लागलेलं बोट आता अशा प्रकारे बरं होत आहे। आता मस्तपणे खुर्चीवर बसलो निवांत। आणि आज शनिवार असल्यामुळे मारुती रायाला तेल वाहण्यासाठी मी मंदिरावरती गेलो। दर शनिवारी आमच्या इथे मारुती रायाची आरती असते बरं का। चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक फॉलो करून घ्या। चला पुन्हा भेटूया। रामकृष्ण हरी।